नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोहरी लोहरी CSA आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज बघत आहोत की गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया मिनिस्टर ऑफ रेल्वे डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी मित्रांनो 5,600 लोको पायलट्स पदांची या ठिकाणी भरती निघाली आहे. 5,696 पदाची या ठिकाणी लोको पायलटची भरती निघालेली आहे. आपण बघू शकता की लोको पायलट हे रेल्वेमध्ये या ठिकाणी चालक पद असतं, त्याला लोको पायलट असं या ठिकाणी आपण म्हणतो. हे आपण बघू शकता चित्रामध्ये या ठिकाणी पण दिलेली आहेत. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ती जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातचं PDF आपण बघू शकतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ द रेल्वेज रिक्रुटमेंट बोर्डाकडून या ठिकाणी ही नोटिफिकेशन आलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पोस्ट बघू शकतात की असिस्टंट लोको पायलट म्हणून या ठिकाणी पोस्ट आहे. त्याचं आपण 7वं वेतन या ठिकाणी लागू असणार आहे. त्याच्यानंतर लेवल 2 मध्ये आपली ही जॉब असणार आहे. त्याच्यामध्ये सॅलरी असणार आहे मित्रांनो 19,900 ही. ह्याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे भत्ते वित्ते या ठिकाणी ॲड होऊन आपली पेमेंट ही खूप वाढू शकते. त्याच्यामध्ये 19,900 दिलेली आहे. मेडिकल आहे, त्याच्यानंतर बोर्डिंगचं आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो एज ही आपल्याला 18 ते 30 वर्ष या ठिकाणी ठेवलेली आहे. तशी या ठिकाणी टोटल वॅकन्सी या ठिकाणी 5,696 जागासाठी वॅकन्सी निघालेली आहे. आणि ह्याचा फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. तसेच या ठिकाणी जोगायात आपण बघणार आहोत की SC ST साठी या ठिकाणी 5 वर्ष सूट आहे. या ठिकाणी OBC साठी 3 वर्ष, नॉन क्रिमिनल या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. तसेच त्याच्यानंतर या ठिकाणी आपण कुठल्या कुठल्या डिव्हिजनला किती जागा आहेत अवेलेबल, तर ते पण या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. ही पूर्ण या ठिकाणी PDF आहे. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण या ठिकाणी ही PDF टाकणार आहे. तरी ज्याला कोणाला गरज असेल त्याने तिथं माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण जाऊन हे वाचू शकता. आणि हे आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी क्वालिफिकेशन का लागणार आहे असिस्टंट लोको पायलटसाठी. तर आपण बघू शकता मॅट्रिक्युलेशन SSC+ किंवा ITI झालेला असेल, SCVT चालेल, NCVT चालेल. त्याच्यानंतर रेडिओ मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, या ठिकाणी एअर कंडिशन मेकॅनिक अशी पूर्ण जे काही ITI झालेले विद्यार्थी असतील ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. तसेच डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग पण या ठिकाणी चालेल. तर आपण बघू शकता की अहमदाबाद असेल, अजमेर असेल, बेंगलोर असेल, भोपाळ असेल, भुवनेश्वर असेल, बिलासपूर असेल, या पूर्ण या ठिकाणी डिव्हिजनसाठी या ठिकाणी अर्ज आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी टोटल कॅटेगरी वाईज या ठिकाणी अर्ज आहेत. तर हा PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकणार आहे. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. धन्यवाद.